आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या सुरुवात करूयात। माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे दिल्ली दौऱ्यावर निघालेत। सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर दानवे दिल्लीत जात आहेत। काही खासगी कामासाठी दानवे दिल्लीमध्ये जात असल्याची माहिती आहे। अजित पवारांप्रमाणे एकनाथ शिंदेंचाही योग्य सन्मान करा अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली आहे। त्यामुळे शिवसेना अजूनही गृहमंत्री पदावर ठाम असल्याची चर्चा आहे। भाजपचा गटनेता निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड करण्यात आलेली आहे। विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण महाराष्ट्रात निरीक्षक म्हणून येणार आहेत। हे दोघंही महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड करणार आहेत। महायुती सरकारचा 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्याचं महानियोजन सुरू असून शपथविधीसाठी तब्बल 40,000 जण उपस्थित असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांसह केंद्रीय मंत्री आणि 22 राज्यांचे मुख्यमंत्री हजर राहणार आहेत। विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी 3 स्टेज असणार आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। या बैठकीमध्ये विधानसभेतील पराभवाबद्दल कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले। बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या या मागणीसाठी धनगर बांधवांनी संत बाळूमामांना साकडं घातलं। बाळूमामांच्या पालखीचा अभिषेक घालून समर्थकांनी मंत्रिपदाची मागणी केली। बीडच्या माजलगाव शहरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री हवेत अशा आशयाचे बॅनर लावले। पुण्याच्या मुळशीतील नागरिकांनी देवाला साकडं घातलं। मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागावी यासाठी साकडं घालण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। आमचे पालक आमचे मंत्री अशा आशयाचे बॅनर राजकमल चौकात झळकले। मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर 24 तासांनी पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघरमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या बंधूंना मारहाण केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसह धडक दिली। गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्यांना तातडीनं पीक विमा देण्याची मागणी करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुकानिहाय बैठका घेणार आहे। पक्ष बांधणीसाठी सर्व तालुक्यांमध्ये मेळावे घेण्यात येणार आहेत। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना 10 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश पुणे कोर्टानं दिलेत। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आले। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाले। आजपासून 16 डिसेंबर दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहेत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले। आता एक मोठी बातमी, मार्कडवाडीमध्ये आज मतदान की घमासान असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण गोळीबार झाला तरी मतदान करणार असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। मतदान केल्यास खटले भरू प्रशासनानं असा इशारा दिलाय। तर ईव्हीएमवर शंका असल्यामुळे गावकरी फेर मतदान घेणार आहेत। गावामध्ये त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 डिसेंबर रोजी संपते। आतापर्यंत जवळपास 96,000 ग्राहकांनी अर्ज नोंदणी केली आहे। यात बारकोड नसलेले रहिवासी प्रमाणपत्र आणि स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची अट शिथिल केली आहे। देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी नीती आयोगाच्या शिफारसीनुसार MMRचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार आहे। ग्रोथ हबमध्ये 2047 पर्यंत एकूण 30 लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे। रिक्त घरं म्हाडाच्या कोकण मंडळासाठी मोठी डोकेदुखी बनलेली आहेत। 11,000हून अधिक घरं विक्रीविना रिकामी पडून म्हाडानं या घरांचा समावेश प्रथम प्राधान्य योजनेमध्ये केलेला आहे। त्यानुसार या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे। मुंबई पालिकेकडून ठाणे पालिकेला मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात झालेली आहे। 30% पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाण्याच्या विविध भागात 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरण केलं जाणार आहे।
वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गासाठी आवश्यक असलेली सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्राची केंद्राची आणि राज्याची परवानगी मुंबई महापालिकेला मिळालेली आहे। आता केवळ वन खात्याची परवानगी शिल्लक असून ती महिन्याभरात मिळण्याची शक्यता आहे। डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाहीये। कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे। मध्य भारतापासून दक्षिणेमध्ये सर्वदूर डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्यात कपाशीचं मुख्य पीक घेतलं जातं, मात्र दरवर्षी लागवड खर्चात मोठी वाढ होऊन कपाशीच्या दरामागची 7.5 काही संपली नाहीये। कापसाच्या दरात सातत्यानं त्यामुळे घसरण होते। मध्य रेल्वेनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी 12 अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान 4 विशेष ट्रेन चालणार आहेत। एक विशेष ट्रेन कलबुर्गी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल। रुग्णाची कोणतीही तपासणी न करता औषधांचा परिणाम जाणून न घेता केवळ माहितीवर व्हॉट्सअॅपवर औषधं सुचवणं डॉक्टरला आता महागात पडलंय। जिल्हा ग्राहक न्याय मंचानं रुग्णाच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरांना 3 लाखांचा दंड ठोठावलाय। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात हद्दीतील भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात आलेली आहे। यात तब्बल 425 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। ओला इलेक्ट्रिक ही कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करते। देशभरात आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची पोहोच वाढवण्यासाठी कंपनी आपल्या मालकीच्या स्टोअर्सची संख्या 4000 पर्यंत वाढवणार आहे। यामध्ये 20 दिवसात 3200 नवीन स्टोअर्स उघडण्यात येणार आहेत। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू तयार करण्यासाठी पालिका प्रशासनानं कामाचा वेग वाढवलाय। त्याचबरोबर या दुसऱ्या बाजूची आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याच्या कामाला देखील आता वेग येणार आहे। सणासुदीच्या काळात मालमत्ता खरेदीचे व्यवहार देशभरातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतंय। जोरदार मागणी असल्यानं देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये निवासी घरांच्या किमती वार्षिक आधारावर 11% वाढल्याचं दिसून आलं। ईडीकडून शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला पुन्हा समन्स बजावण्यात आलेला आहे। बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं असून अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी हा समन्स पाठवण्यात आलाय। या प्रकरणी मॉडेल अभिनेत्री गहना वशिष्ठला देखील समन्स पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी बोटीच्या 21 नोव्हेंबरला झालेल्या अपघात प्रकरणी बोटीच्या तांडेल विरोधात येलोगेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अपघातानंतर बेपत्ता झालेल्या 2 खलाशांचे मृतदेह 28 नोव्हेंबरला सापडले होते। पाणबुडीचे कार्यकारी अधिकारी कमल सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला असून या अपघाताची चौकशी सुरू आहे। गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार आपल्या सैन्याची ताकद वाढवण्यावर अधिक भर देत आहे। आता लवकरच आपल्या भारतीय नौदलाची ताकदही आणखी वाढणार आहे। भारत सरकार लवकरच 26 राफेल लढाऊ विमानं आणि 3 अतिरिक्त स्कॉर्पियन पाणबुड्यांच्या खरेदीसाठी पुढील महिन्यात स्वतंत्र करार करू शकते। आता एक मोठी बातमी। भाजप नेते आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये तब्बल 1 ते सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। दरम्यान एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे। संकटमोचक गिरीश महाजनांनी त्यांची खरं तर शिष्टाई यशस्वी ठरली आहे। गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र भेटीनंतर गिरीश महाजन यांनी या सर्व चर्चांना फेटाळून लावलेलं आहे। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व काही आलबेल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच आजपासून शिवसेना शिंदेगड शपथविधी सोहळ्याच्या तयारीत सक्रिय होणार असल्याचंही महाजन म्हटलेत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची शिष्टाई फळाला आली आहे। नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती, आपण बघितलेलं आहे। त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो। तसं 3-4 दिवसांपूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत। त्यानंतर माझा त्यांचा संपर्क झाला नाही, पण आज मुद्दामहून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। नाही, औषधोपचार नाही। आज उद्या ते मला म्हणले की उद्या 6 डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे, मी ती बैठक घेणार आहे। त्याने असं सांगितलं मला, म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे, चांगली होईल उद्यापर्यंत। अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे, आपण मी बघितलं स्वतः। पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचा लीड घेतील। आम्ही सर्व एकत्रच आहोत, आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही, कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत। मी पुन्हा सांगतो आपल्याला,
आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला 2-3 दिवसात आमचा शपथविधी आहे 5 तारखेला, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत. बिल्कुल नहीं, कोई थोड़ा बहुत कोऑर्डिनेशन नहीं हुआ था. आज दोपहर में हमारे अध्यक्ष बावनकुळे जी ऑफिस में बैठे थे, 4-5 कार्यकर्ता ने चलो ग्राउंड पर जाकर चक्कर मार के आएंगे, इसलिए वो निकल गए थे. इसमें खाली राउंड मारने वहां गए, देखने गए स्टेज कैसे बन रहा है क्या, तो इसका मतलब ऐसा नहीं होता है कि भाजपा का कार्यक्रम है. शायद थोड़ा कोऑर्डिनेशन नहीं हुआ है, कल से आपको वो दिखेगा. आणखीन एक मोठी बातमी. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार मुरजी पटेल यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. भाजप नेते गिरीश महाजन भेटीसाठी दाखल होताच शिवसेनेचे नेते देखील एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानी दाखल झाले होते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. छत्रपती संभाजीनगर शहरातील हवेत पर्टिक्युलेट मॅटर अर्थात पीएमचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढलेलं आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. बदलापूर येथील 2 मुलींवर अत्याचारातल्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरच्या घटनेच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं सीआयडीला फटकारलंय. सीआयडी गांभीर्यानं तपास करत नसल्यानं उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय. या धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढू लागलेत. वृद्धांना याचा जास्त त्रास होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबई महानगर क्षेत्रासाठी नवी मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प आणि रेडीमिक्स सिमेंट कारखान्यांसाठी ही तत्त्व जारी करण्यात आली आहेत. फळ पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे 73,787 अर्ज आलेले होते. कृषी विभागानं केलेल्या सुमारे 45,000 अर्जाच्या पडताळणीमध्ये सुमारे 10,500 ठिकाणी बागांची लागवड नसल्याचं उघड झालंय. मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रस्त्यावरील पुरनाड फाट्याजवळ 1,78,00,000चा गुटखा आणि वाहन मिळून 2,08,82,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मुक्ताईनगर पोलीस आणि जळगाव एलसीबीनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी हरियाणातील 2 आणि राजस्थानमधील 1 अशा 3 अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील नांदरमध्ये 2 मजुरांना बेदम मारहाण करण्यात आली. ऊस तोडणीची उचल घेऊन ऊस तोडणीसाठी न आल्यानं मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. अमरावतीत ऑडी आणि क्रेटा या 2 कारची एकमेकांसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून 3 जखमी झालेले आहेत. अपघातात दोन्ही कारचंही प्रचंड मोठं नुकसान झालंय. नागपुरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकानं 10 तासातच अटक केली आहे. त्याच्याकडून 22,83,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जुनं जळगावातील नागरिकांनी महापालिकेतील पाणीपुरवठा अभियंत्याला घेराव घातला. 4 महिन्यांपासून कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील साखरे बंधाऱ्यावर एका मजुराचा बुडून तर एकाचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. दोन्ही मजूर तेलंगणा राज्यातले होते. पतंगाच्या नायलॉन मांजानं एका तरुणाचा गळा चिरल्यानं गंभीर जखम झालेली आहे. यवतमाळच्या भोसा परिसरात ही घटना घडली आहे. नांदेडमध्ये अंमली पदार्थ विक्रीच्या संशयावरून 3 चोप देत काळं फासण्यात आलं. या प्रकरणी पंजाबच्या 3 यात्रेकरूंसह नांदेडमधील 2 पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीए प्रशासनानं अनधिकृत होर्डिंग्ज आणि बांधकामांवर कारवाई करण्यात सुरुवात केलेली आहे. अनेकदा नोटीस देऊन देखील दुर्लक्ष केल्यानं प्रशासनानं ही कारवाई केली आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा वाद चिघळलाय. तलासरीतील कोचाई बोरमाळमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू आहे. मात्र मोबदला न देता जमिनी संपादित करून जबरदस्ती केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. पुणे जिल्ह्याच्या मंचर तालुक्यातील चांडोली खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मेंढपाळ जखमी झालेला आहे. जखमी मेंढपाळावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतायत. जागतिक एड्स दिनानिमित्त पाचोऱ्यातील ग्रामीण रुग्णालय आणि शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर अभियान रॅली काढली. या रॅलीद्वारे एड्स संदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरं देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 5 घरांना अचानक आग लागली। यामुळे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। या घटनेनंतर नवनिर्वाचित आमदार सादिक खान पठाण यांनी घटनास्थळी भेट देत मदतीचं आश्वासन दिलं। बीडमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। सोयाबीनवर मॉइश्चर असल्याचं कारण सांगत सोयाबीन परत पाठवलं जात आहे आणि त्यामुळे नाईलाजानं शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे सोयाबीनची विक्री करावी लागते। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 11,681 क्विंटल आवक झाली आहे। यात गव्हाला कमीत कमी 2,200 रुपयांपासून 4,400 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। उल्हासनगरमध्ये सासरकडील लोकांच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सुभाष टेकडी परिसरात राहणाऱ्या कल्पना कदम यांनी आत्महत्या केली आहे। भुसावळ शहरातील बस स्थानकाची स्थिती बिकट आहे। अनेक वेळा दुरुस्तीचे प्रस्ताव दिल्यानंतर शासनानं काँक्रिटीकरणासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। यानंतर पुढील प्रक्रिया रखडल्यानं अद्यापही प्रवाशांना त्रास होतोय। बस स्थानक आवाराचं काँक्रिटीकरण रखडल्यानं अशी स्थिती असल्याची माहिती आहे। सांगलीच्या मिरज शहरामध्ये आर्थिक वादातून एका टोळीकडून धारदार शस्त्रांनी हल्ला करत तिघांवर हल्ला करण्यात आलाय, ज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा समन्वयक समितीनं काझी यांच्यावर समन्वयक मतीन काझी यांच्यासह तिघेजण जखमी झालेत आणि या घटनेनंतर काझी समर्थकांनी संशयित हल्लेखोरांच्या घरावर तुफान दगडफेक करत घरात घुसून नासधूस केली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सांगलीच्या मिरजेतला कृष्णाकाठ कार्तिक अमावस्या निमित्तानं उजळून निघालाय। नदीच्या काठावर हजारो दिवे लावण्यात आलेत। गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येत असून हा नयनरम्य दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो मिरजकर दरवर्षी गर्दी करत असतात। छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या टोळक्यानं एका कुटुंबावर चाकूनं हल्ला केला। 9 जणांविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जळगाव जिल्हा पोलीस दलानं पूर्णा फाट्यावर एका ट्रकमधून अवैधरित्या गुटखा घेऊन जाणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्यात। या ट्रकमधून तब्बल 1,78,66,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि खासगी प्रवासी बसचा समोरासमोर धडकून अपघात झाला। यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी झाले। जळगावच्या भडगाव तालुक्यातील खेडगाव सावदे रस्त्यावर जुना पूल पाडून वर्षभरापासून नव्या पुलाचं बांधकाम सुरूच आहे। मात्र रस्ता खचल्यानं एक ट्रॉली थेट जामदा डाव्या कालव्यात उलटली। यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी केली आहे। शिर्डीतून दर्शन घेऊन परभणीकडे परतत असताना एक कार पलटी होऊन अपघात झाला। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी आहेत। दरम्यान जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जळगावच्या पारोळ्यातील म्हसवे फाट्याजवळ 2 कारची समोरासमोर धडक झाली। या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण जखमी आहेत। पारोळा कुटीर रुग्णालयामध्ये जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। रायगड जिल्ह्याच्या आराठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कुंदन रेसिडेन्सीमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल जेलजवळ 2 गटात हाणामारी झाली। यात एकानं चाकू हल्ला केल्यानं दिलीप मोरे नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय। दरम्यान क्रिकेट खेळताना वाद होऊन चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। रावेर तालुक्यातील सावदामध्ये महावीर चौकाजवळील रिद्धी ज्वेलर्सला भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकान जळून खाक झालंय। दरम्यान आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगाव भुसावळ रोडवरील दूरदर्शन टॉवरच्या शेजारी भगवान स्वामीनारायण मंदिराची उभारणी करण्यात आली। या मंदिरात 10 ते 13 डिसेंबर दरम्यान भव्य अशा प्राणप्रतिष्ठापना महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे।